हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण मालिकेची गोष्टच बदलली आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, पहिला ट्विस्ट म्हणजे ईश्वरीने चक्क मामीवर, वल्लरीवर हात उचललाय. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. ईश्वरीने मामीवर हात उचललाय, तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे आपला टकलू हैवान म्हणजेच राजेश हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा पळून गेलाय आणि यावेळेस त्याची पुन्हा एकदा ट्रक बरोबर धडक होणार आहे. त्याला पुन्हा एकदा ट्रक उडवणार आहे. यावेळेस तर तो काय वाचतो की नाही, की सरळ देवाघरी जातो हे देवालाच माहीत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो आणि ईश्वरीला विचारतो, ताईला कसं कळलं? ताईला कुणी सांगितलं की आपण डॉक्टर आणि नर्सच्या वेशात बाळाला पाहायला गेलो होतो? ईश्वरीला आठवतं, जेव्हा ते दोघे रूम बाहेर उभे होते तेव्हा त्यांना तेथे कुंडी बाहेर पडलेली दिसली आणि ही कुंडी नक्कीच मामीने पाडली असेल आणि अंजलीताईचे कान नक्कीच वल्लरीने भरले असतील हे ईश्वरीला समजतं. पण अर्णवला काही सांगायचं नाही. त्यामुळे ती अर्णवला म्हणते, सर मला ते माहीत नाही की हे कुणी केलंय, पण ज्याने कुणी केलं असेल ना, त्याला मी असा धडा शिकवेल ना की यानंतर पुन्हा एकदा आपल्या विरुद्ध अंजलीताईचे कान भरण्याची त्याची हिंमत होणार नाही. अर्णवला काही कळत नाही ईश्वरी कोणाबद्दल बोलतीये, पण ईश्वरीने ठरवलेलं असतं की आता या मामीची चांगलीच जिरवायची. इकडे नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये इन्स्पेक्शन करण्यासाठी काही माणसं आलेली असतात आणि ही माणसं नम्रताला जाब विचारतात, काय हो मॅडम, मागील 1 तासापासून तुम्ही आम्हाला इथे थांबून ठेवलंय. इन्स्पेक्शन कधी करायचं? तुमचं प्रेझेंटेशन कधी सुरू होणार? तर नम्रता सांगते, सॉरी सर, पण माझ्याकडे आता जास्त पेपर्स नाही आहे. माझ्याकडे फक्त GST नंबर आहे. पण जे प्रेझेंटेशन देणारे, ज्यांच्याकडे पेपर्स आहे ते आकाश सर थोड्या वेळात येतच असतील. तुम्ही अजून थोडी वाट पाहा ना. तर हा जो मेन साहेब असतो तो म्हणतो, नाही नाही, आम्ही खूप वाट पाहिली आहे, आता आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे. नम्रता म्हणते, सर प्लीज 2च मिनटं, मी आकाश सरांना कॉल करून पाहते. नम्रता आकाशला कॉल करते, पण आकाशचा फोनच लागत नाही आणि एक माणूस म्हणतो, ओ मॅडम, तुम्ही खरंच त्यांना फोन करताय की आमचा टाइमपास करताय? आम्ही आधीच खूप वेळ येथे वाया घालवलाय. जर तुम्हाला आज प्रेझेंटेशन देता येणार नव्हतं तर तुम्ही आम्हाला फोन करायचा होता ना, आम्ही आज आलो नसतो. आजचं इन्स्पेक्शन कॅन्सल केलं असतं. तुम्ही आम्हाला कळवलं नाही, उगाच आमचा वेळ वाया गेला. हा जो मुख्य साहेब असतो तो सुद्धा चिडतो आणि म्हणतो, हो, आज आमचा खूप वेळ वाया गेलाय. नम्रता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, सर प्लीज मला अजून थोडा वेळ द्या. परंतु ही माणसं म्हणतात, नाही नाही, आम्ही तुम्हाला अजून वेळ देऊ शकत नाही. आपण आजचं इन्स्पेक्शन कॅन्सल करूया. एखाद्या दिवशी तुम्ही आम्हाला पुन्हा कॉल करा, पण त्या दिवशी असं व्हायला नको. असं ठणकावून सांगून ही माणसं तेथून निघून जातात. नम्रताला खूप राग येतो. आकाश सरांनी आज मला फसवलंय, मी येतो असं म्हणून ते आले नाहीत, म्हणून नम्रता खूप चिडते. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये ईश्वरी मामीला पकडते. दोघी एकमेकींसमोर येतात. ईश्वरी मामीकडे रागारागाने डोळे वटारून पाहते. मामीला खूप राग येतो आणि ती विचारते, ए काय ग, काय पाहतेस माझ्याकडे? मला काय डोळ्यानेच खाणारेस की काय? आणि मामी जाऊ लागते. तर ईश्वरी तिचा हात पकडते आणि तिला थांबून जाब विचारते, मामी तुम्ही हे सगळं का करताय? तुम्ही अंजली ताईचे आमच्या विरुद्ध कान का भरून दिलेत? का त्यांना सांगितलं की डॉक्टर आणि नर्स म्हणून आम्हीच आलो होतो? मामी चिडून म्हणते, मग चूक तुमची होती ना. अंजलीने तुम्हाला सांगितलं होतं की बिलकुल माझ्या बाळाचा चेहरा पाहायचा नाही, पण तुम्ही खोटेपणा केला. तुम्ही डॉक्टर आणि नर्सचा वेश बदलून आले आणि बाळाला पाहिलं. मग मी अंजलीला सांगितलं, तर त्यात माझं काय चुकलं? असं म्हणून मामी जाऊ लागते. तर ईश्वरी तिला पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते, मामी तुम्ही ना हे कोणत्या विचाराने केलंय हे मला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही हे करणं थांबवा, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. वल्लरी चिडून म्हणते, परिणाम वाईट होतील? काय करशील ग तू? सांग बरं, आज मला ऐकायचंच आहे. काय करणार आहे तू? तर ईश्वरी म्हणते, मामी मी तुमची अशी अवस्था करेल ना की पुन्हा कधीही तुम्ही अंजलीताईचे कान भरण्याच्या लायकीचे राहणार नाही. वल्लरीला खूप राग येतो आणि वल्लरी ईश्वरीला बोट दाखवून म्हणते, ए ईश्वरी, मी तुला घाबरत नाही, चल निघ इथून. ईश्वरी खूप चिडते आणि चक्क मामीवर हात उचलते. मामीच्या थोबाडीत मारायला हात पुढे करते. मामीला वाटतं की ईश्वरी खरंच माझ्या मुस्काटात मारणार आहे.
पण ईश्वरी ऐन वेळेस आपला हात थांबवते आणि मामीसमोर आपला पंजा दाखवते. मामीला काही कळतच नाही. ईश्वरी म्हणते, मामी, तुमच्यासारख्या माणसांना आहे ना मी 5 चान्स देते, 5 संधी देते आणि तुमचे 5 गुन्हे मी माफ करेल. तुमचं नशीब चांगलं आहे की तुमचे या आधीचे गुन्हे मी यामध्ये पकडत नाहीये. आज तुम्ही पहिला गुन्हा केलाय, पण जेव्हा तुमचे हे 5 गुन्हे पूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला 6वी संधी नाही, त्यानंतर मी तुमची अशी वाट लावणार ना की तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात ओळखू शकणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं आणि पुन्हा आमच्या वाकड्यात जायचं नाही. असं म्हणून ईश्वरी या वल्लरीला चांगलीच वॉर्निंग देते. वल्लरी चिडून काही बोलणार, पण ईश्वरी न ऐकताच तेथून निघून जाते. वल्लरीला खूप राग येतो. ही ईश्वरी मला वॉर्निंग देतीये म्हणून ती खूप चिडते. तर इकडे अर्णव हा रिसेप्शनवर येतो आणि चौकशी करतो की माझ्या ताईला कधी डिस्चार्ज मिळणार आहे. तर ती सांगते, आम्हाला डॉक्टरांना कन्फर्म करून तुम्हाला सांगावं लागेल. तेवढ्या शिर्के तेथे येतो आणि अर्णवला सांगतो, सर, तुम्हाला राजेशच्या डॉक्टरांनी बोलवलंय. अर्णव जाऊ लागतो तर ईश्वरी तेथे येते. ईश्वरी खूप स्माईल करत असते. अर्णव विचारतो, काय झालं स्माईल करायला? तर ईश्वरी म्हणते, आपण जरी हॉस्पिटलमध्ये असलो ना तर काही काही लोकांना डॉक्टर नाही तर आपणच डोस देऊ शकतो. अशाच एकाला डोस देऊन आली आहे. अर्णवला काहीच कळत नाही. अर्णव म्हणतो, काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तेवढ्यात नर्स तेथे येते आणि म्हणते, सर, तुम्हाला राजेशच्या डॉक्टरने बोलवलंय. ईश्वरी आणि अर्णव दोघेही राजेशच्या रूममध्ये जातात आणि इकडे नम्रता ही रागारागाने घरी परत येते. सुप्रिया आणि शुभंकर तिला विचारतात, काय झालंय? तर नम्रता चिडून म्हणते, काही नाही झालंय आणि रागारागाने ती रूममध्ये निघून जाते. सुप्रिया आणि शुभंकरला कळतच नाही की तिला काय झालंय आणि ही एवढी का चिडलीये. तर इकडे राजेशच्या रूममध्ये 2 वॉर्ड बॉय, 3 वॉर्ड बॉय, एक डॉक्टर राजेशला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण राजेश पूर्णपणे बिथरलेला असतो. जोरजोरात ओढत असतो, सोडा मला, सोडा मला, का पकडून ठेवलंय, कोण आहात तुम्ही, मी कोण आहे, मला इथे नाही राहायचं, मला जायचं येथून. तो जोरजोरात आरडाओरडा करत असतो. ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये येतात आणि राजेशची ही अवस्था पाहून त्यांनाही जबर धक्काच बसतो. डॉक्टर राजेशला म्हणतात, तुम्ही असं का करताय, थांबा, गुपचूप बसा, शांत रहा. पण राजेश म्हणतो, अरे तुम्ही कोण आहे, मला काहीच कळत नाहीये, मला काहीच आठवत नाहीये. आणि राजेश हा खूप अवस्थेत असतो, खूप बिकट अवस्थेत असतो. ईश्वरी आणि अर्णवला समजतच नाही की याला काय झालंय. हे 3 वॉर्डबॉय राजेशचे हातपाय पकडून ठेवतात. डॉक्टर अर्णव आणि ईश्वरी जवळ येतो. अर्णव विचारतो, डॉक्टर, हे सगळं काय सुरू आहे, काय झालं या राजेशला? तर डॉक्टर सांगतात, आम्हाला जी भीती होती तीच भीती खरी ठरली आहे. राजेशच्या डोक्याला मार लागलाय, त्याचा मोठा अपघात झाला होता, तो डोक्यावरच पडला होता, त्यामुळे त्याला काहीच आठवत नाहीये, त्याची स्मरणशक्ती गेलीये. ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव विचारतो, हे काय बोलताय तुम्ही, त्याची स्मरणशक्ती गेलीये, त्याला काहीच आठवत नाहीये? डॉक्टर सांगतात, हो, आम्हाला सुद्धा हीच भीती वाटत होती. ऑपरेशन नंतर आमच्या मनात जी शंका होती तेच घडलंय आणि त्याची स्मरणशक्ती गेलीये. अर्णव म्हणतो, थांबा, मी ट्राय करून पाहतो. असं म्हणून अर्णव हा राजेश जवळ येतो आणि राजेश हा कधी नव्हे तो अर्णवला पाहून घाबरतो. त्याच्या डोळ्यात भीती दिसत असते. अर्णव हा कसलाही विचार न करता चक्क राजेशची गचंडी पकडतो आणि त्याला म्हणतो, ए राजेश, तुझी नाटकं बंद कर. मला माहितीये तू हे स्मरणशक्ती गेल्याचं नाटक करतोय. खोटं बोलू नकोस. चल, बोल बोल, खरं बोल, खरं बोल लवकर. राजेश खूप घाबरतो, पण त्यापेक्षा जास्त डॉक्टर घाबरतात. ईश्वरी ही अर्णवला बाजूला नेण्याचा प्रयत्न करते. डॉक्टर म्हणतात, ओ मिस्टर राजेश शिर्के, हे काय करताय तुम्ही? त्यांना आधीच इतका मोठा धक्का बसलाय, त्यांच्या मेंदूला मार लागलाय, तुमच्या या धक्क्याने तो कायमचा वर जायचा ना, हे काय करताय तुम्ही? अर्णव म्हणतो, डॉक्टर, तुम्हाला माहीत नाहीये हा कसला माणूस आहे, 1 नंबरचा नालायक खोटाडा माणूस आहे हा. हे सुद्धा त्याचं नाटक आहे, त्याची स्मरणशक्ती वगैरे काही गेलेली नाहीये. अर्णवचा हा राग पाहून राजेश खूप घाबरतो. तर डॉक्टर ईश्वरी अर्णवला रूम बाहेर घेऊन जातात आणि राजेश हा पहिल्यांदा घाबरलेला दिसतो. नर्स, वॉर्डबॉय सगळे त्याला पकडून बसतात आणि डॉक्टर ईश्वरी आणि अर्णवला घेऊन आपल्या केबिनमध्ये येतात. डॉक्टर अर्णवला समजावून सांगतात, मिस्टर राजेश शिर्के, तुमच्या घरात जे काही वाद असतील, तुमचा एकमेकांवर राग असेल, ते सगळं विसरून जा. आता पेशंटची अवस्था खूप बिकट आहे आणि तुम्ही असं वागायला नकोय. अर्णवला त्याची चूक समजते आणि तो डॉक्टरला सॉरी म्हणतो. आणि मग डॉक्टर ईश्वरी आणि अर्णव या दोघांना राजेशची अशी अवस्था का झाली आहे हे समजावून सांगतात.
डॉक्टर अर्णव आणि ईश्वरीला मानवी मेंदूचं चित्र दाखवतात आणि राजेशची अवस्था आता काय झाली आहे त्याबद्दल सांगतात की ज्या मेंदूच्या पार्टमध्ये आपल्या सगळ्या आठवणी स्टोअर असतात त्यालाच खूप मोठं डॅमेज झालं आहे. त्यामुळे राजेशची स्मरणशक्ती गेली आहे. आम्ही जेव्हा राजेशचं ऑपरेशन करत होतो तेव्हा आमच्या हे लक्षात आलं होतं की राजेशचा हाच मेंदूचा भाग जास्त डॅमेज झाला आहे. त्यामुळे आमच्या मनात भीती होतीच की राजेश शुद्धीवर आल्यानंतर त्याची मेमरी जाऊ शकते, स्मरणशक्ती जाऊ शकते आणि शेवटी आमची ही भीती खरी ठरली आहे. राजेशला काहीच आठवत नाहीये. तो स्वतःची ओळख विसरलाय, स्वतःचा सगळा भूतकाळ विसरलाय. अर्णव विचारतो, पण डॉक्टर त्याची मेमरी परत कधी येईल? डॉक्टर सांगतात, ते नीट काही सांगता येत नाही. हो, मेमरी परत येईल, पण हळूहळू येईल. तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना धीराने वागावं लागणार आहे. आपण त्याला कोणताही शॉक देऊ शकत नाही. ईश्वरी विचारते, पण डॉक्टर त्या राजेची स्मरणशक्ती परत आणण्याचा काहीतरी मार्ग असेल ना? डॉक्टर सांगतात, आहे ना. आपण त्यांच्या जवळची माणसं, त्यांच्या प्रेमाची माणसं त्यांच्या समोर आणली ना तर कदाचित त्यांना सगळं काही आठवू शकतं. आणि पण आपल्याला त्यांना हळूहळू सगळं दाखवावं लागेल, सगळ्यांची भेट घडून आणावी लागेल. कोणत्याही गोष्टीचा आताताईपणा करून चालणार नाही, नाहीतर परिस्थिती आणखीनच बिघडू शकते आणि राजेशला आणखीन त्रास होऊ शकतो. अर्णव विचारतो, मग डॉक्टर माझ्या ताईला त्यांना भेटायचं आहे, मी तिला घेऊन येऊ का? डॉक्टर सांगतात, ठीक आहे, तुम्ही तुमच्या ताईला घेऊन या. आपण राजेशची आणि त्यांच्या बायकोची भेट घडून आणूया. अर्णव आणि ईश्वरी हो म्हणतात आणि रूम बाहेर पडतात. तर इकडे आकाश हा अंजलीच्या रूममध्ये असतो आणि अंजलीला विचारतो, ताई डिस्चार्ज व्हायला अजून थोडा वेळ आहे, मी तुझ्यासाठी घरून काही खायला आणू का? अंजली सांगते, नाही नाही, इथे खूप खायला देतात, मला काही खायचं नाहीये. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये येतात. अंजली अर्णवला विचारते, तू त्यांना भेटायला गेला होतास ना, आता त्यांची अवस्था कशी आहे? तर अर्णव विचारतो, तुला जिजूंना भेटायचं होतं ना? अंजली म्हणते, हो मला त्यांना भेटायचं आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, चल मी तुला भेटायला घेऊन जातो. अंजली विचारते, पण त्यांची आता अवस्था कशी आहे, तब्येत कशी आहे? ईश्वरी आणि अर्णव तिला काहीच सांगत नाही आणि म्हणतात, तुला तेथे गेल्यावर दिसेलच. इकडे डॉक्टर राजेशच्या रूममध्ये असतात. राजेश आता शांत बसलेला असतो. डॉक्टर त्याला विचारतात, पहा तुम्हाला भेटायला कोण आलंय? आणि त्याच वेळेस अंजली ही बाळाला घेऊन तेथे पोहोचते. मामीच्या हातात बाळ असतं. ईश्वरी आणि अर्णव सुद्धा तेथे असतात. अंजली व्हीलचेअरवर असते. राजेशला पाहून अंजलीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, कसे आहात तुम्ही? तर राजेश तिलाच प्रश्न विचारतो, कोण आहात तुम्ही? अंजलीला मोठा धक्काच बसतो. अर्णव आणि ईश्वरीला खूप टेन्शन येतं. मामी सुद्धा घाबरते की हा काय प्रश्न विचारतोय राजेश. आणि राजेश विचारतो, कोण आहात तुम्ही मॅडम? अंजली म्हणते, अहो असं काय करताय? मी तुमची बायको अंजली आणि ही तुमची मुलगी. मी आत्ताच आई बनली आहे, अगदी तुमच्यासारखी दिसते बरं का. पण राजेश म्हणतो, मॅडम तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला नाही ओळखत. अंजलीला जबर धक्काच बसतो. अंजली खूप घाबरते आणि डॉक्टरला विचारते, डॉक्टर हे असं का करताय? हे मला का ओळखत नाहीये? मी त्यांची बायको अंजली, हे मला असं का म्हणताय की ते मला ओळखत नाही? अंजली रडू लागते. राजेश चक्क अंजलीसमोर हात जोडतो आणि म्हणतो, मॅडम माफ करा मला, पण मी तुम्हाला नाही ओळखत. तुम्ही कोण आहात मला नाही माहिती आहे. येथे मी स्वतःचीच ओळख विसरलोय, मग मी तुम्हाला कसं ओळखणार? अंजली म्हणते, राजेश मी तुमची बायको आहे. तुमचा अपघात झाला होता, ट्रकने तुम्हाला उडवलं होतं आणि ही पहा आपली मुलगी, आपलं बाळ. इतक्या दिवसांपासून आपण या बाळाची वाट पाहत होतो. तर राजेश म्हणतो, थांबा थांबा, मला हे काही सांगू नका, मला काही आठवत नाहीये, मला खूप त्रास होतोय. असं म्हणून राजेश हा डोक्याला हात लावतो. अंजलीला जबर धक्काच बसतो. मामीलाही कळत नाही की राजेश बरोबर हे काय झालंय. ईश्वरी आणि अर्णव राजेशकडे आश्चर्याने पाहत असतात आणि राजेश हा चक्क त्याच्या डोक्याला लावलेली पट्टी काढू लागतो. डॉक्टर त्याला थांबवतात. तर राजेश म्हणतो, मला कुणी थांबवायचं नाही. आणि राजेश हा डोक्यावरची पट्टी काढून टाकतो. त्याच्या मेंदूचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याचे संपूर्ण केस काढून टाकलेले असतात. तो टकलू झालेला असतो आणि त्याची ही अवस्था पाहून ईश्वरी, अर्णव, अंजली, मामी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. राजेश म्हणतो, तुम्ही ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, माझ्याशी बोलू नका, मला काही सांगू नका. पण अंजली खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, नाही नाही, तुम्ही आपल्या बाळाला पहा, तुम्हाला लगेच कळेल, तुम्हाला सगळं आठवेल. अंजली ही लगेचच मामीकडून बाळाला घेते. राजेश समोर हे बाळ पकडते आणि म्हणते, राजेश पहा ही आपली मुलगी आहे, आपलं बाळ आहे, तुम्ही या बाळाचे बाबा आहात.
पण राजेश म्हणतो, नाही नाही, मला काही आठवत नाहीये, या बाळाला माझ्यापासून दूर ठेवा, मला काही सांगू नका, मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज येथून निघून जा, मला त्रास देऊ नका. डॉक्टर म्हणतात, तुम्ही थांबा मॅडम, त्यांना जास्त त्रास देऊ नका, त्यांच्या मेंदूवर ताण येईल तर आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढतील. पण अंजली काहीच ऐकून घ्यायला तयार नसते आणि म्हणते, नाही डॉक्टर, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, यांना सगळं आठवायलाच हवं. डॉक्टर ईश्वरी आणि अर्णवला म्हणतात, प्लीज त्यांना घेऊन जा इथून. मामी ही बाळाला परत घेते. अर्णव, नर्स, ईश्वरी अंजलीला व्हीलचेअरवर बसवतात आणि तेथून घेऊन जातात. तर राजेश हा खूप घाबरलेला असतो. अर्णव राजेशकडे पाहतो तर राजेश त्याला डोळे दाखवतो. अर्णवला कळतच नाही की हा खरंच असा वागतोय की हा नाटक करतोय. आणि राजेशची ॲक्टिंग एकदम नॅचरल असते. राजेश तसं तर अर्णव आणि ईश्वरी बरोबर नाटक करतो, पण प्रेक्षकांबरोबर तो खरा वागतो. तो प्रेक्षकांना सांगतो की मी नाटक करतोय, त्याचं प्रत्येक कट कारस्थान सांगतो. पण यावेळेस तो प्रेक्षकांना सुद्धा काही सांगत नाहीये. तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो, जसं की त्याला खूप त्रास होतोय, त्याला काहीच आठवत नाहीये. राजेशची ॲक्टिंग खरंच खूप भारी आहे. मग तो काही नाटक करतोय की खरंच त्याची मेमरी गेली आहे, काहीच कळत नाही. आणि इकडे सुप्रिया किचनमध्ये भाजी कापत असते. तेव्हा तिला आठवतं की नम्रता थोड्या वेळाआधी घरी आली होती. ती खूप चिडलेली होती, दुःखी होती. शुभंकर तेथे येतो आणि म्हणतो, काकू मी भाजी कापून देऊ का? तर सुप्रिया विचारते, तुला भाजी कापता येते का? तर शुभंकर सांगतो, मला तर खूप भारी भाजी कापता येते, कारण माझ्या घरी नियम आहे, जोपर्यंत मी भाजी कापून देत नाही तोपर्यंत माझी आई भाजी बनवतच नाही, मला खायलाच नाही मिळत, म्हणून रोज मीच भाजी कापतो. आणि शुभंकर डायनिंग टेबलवर बसून भाजी कापू लागतो आणि विचारतो, नम्रताचं काय सुरू आहे? सुप्रिया सांगते, बसली असेल रूममध्ये रडत, मला माहिती आहे तिचं आणि आकाशचं भांडण झालं असेल ना, म्हणून तिला वाईट वाटलंय, म्हणून तिचा मूड खराब होता. तर शुभंकर म्हणतो, ही नमी डमी आहे ना, एक नंबरची रडूबाई आहे, पण तिने क्लाउड किचन सुरू केलंय, यामुळे मला तिचं कौतुक वाटतं. तर सुप्रिया सांगते, नाही नाही, नम्रताने क्लाउड किचन नव्हतं सुरू केलं, ते तर ईश्वरीने सुरू केलं होतं अर्णवच्या मदतीने. पण त्यानंतर ईश्वरीचं अर्णवशी लग्न झालं, मग नम्रता ते किचन सांभाळतीये. पण नम्रता ही छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप हायपर होते. काही झालं की आकाशला कॉल लावते, आकाश सर या, आणि आकाशसुद्धा त्यांचं सगळं काम सोडून येतात. पण आज कदाचित त्यांना जमलं नसेल, म्हणून नम्रता चिडलेली असेल. कधी कधी तर मला असं वाटतं की ईश्वरी लहान आहे, परंतु ही नम्रता शेंडे फळासारखं वागते आणि लहान मुलीसारखं करते. शुभंकर म्हणतो, खरंय खरंय, होऊ द्या, तिला अजून थोडी मोठी होऊ द्या, ती सुधारेल. आणि इकडे अंजली तिच्या रूममध्ये असते. अंजलीचं स्वतःच्या बाळापेक्षा राजेश्वरच जास्त प्रेम आहे, त्यामुळे तिला स्वतःच्या बाळाची काहीच काळजी नाहीये. मामी त्या बाळाला सांभाळत असते. आणि अंजली, राजेश आता माझ्याशी कसा वागला, राजेशने मला ओळख दाखवली नाही, तो विसरला मला, हे सगळं आठवत असतं. ती खूप टेन्शनमध्ये असते. अंजलीचं बाळ मात्र खूप क्यूट आहे, खरंच खूप भारी आहे. त्याच वेळेस डॉक्टर तेथे येतात आणि अंजलीला विचारतात, आता कसं वाटतंय? अंजलीचा चेहरा पडलेलाच असतो. डॉक्टर म्हणतात, मला तुमच्या मिस्टरांच्या डॉक्टरांनी सगळं सांगितलंय, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी. तुमचे मिस्टरसुद्धा लवकरच बरे होतील, पण तुम्ही जर अशीच चिंता करत राहिला, स्ट्रेस घेत राहिला, तर तुमचं BP हे शूट होईल किंवा लो होईल आणि मग त्याचा तुमच्या बाळाला त्रास होईल. सध्या तुमचं बाळ तुमची फर्स्ट प्रायोरिटी आहे, तुम्ही बाळाचा विचार जास्त करायला पाहिजे. पण अंजलीला हे पटत नाही. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि विचारते, काय झालं डॉक्टर? डॉक्टर सांगतात, मी त्यांना हेच समजावून सांगत होते की सध्या त्यांनी त्यांच्या बाळाची काळजी जास्त घ्यायला हवी, तुम्हीच त्यांना समजावून सांगा. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जाते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव तेथे असतात. अंजली चिडून म्हणते, काय फायदा या सुखाचा, जर या बाळाचा बापच त्याला ओळखत नाहीये, मग हे सुख काय कामाचं? अर्णव हा अंजलीला समजावून सांगतो, ताई, जीजू लवकरच बरे होतील, तू काळजी करू नको. पण अंजली म्हणते, नाही नाही, ते लवकर बरे होणार नाहीयेत, ते मला ओळखत नाहीये, आता कसं व्हायचं, माझ्या बाळाचं कसं होणार? अंजली ही खूप टेन्शनमध्ये येते. ईश्वरी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अंजली ताई, असं प्लीज करू नका, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, त्या बिचाऱ्या बाळाकडे पहा, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये आहात म्हणून ते सुद्धा रडतंय. पण अंजलीला राजेशची खूप काळजी वाटत असते. अर्णव अंजलीला समजावून सांगतो, ताई, आज तुला डिस्चार्ज मिळणार आहे, आपण घरी जाऊया. अंजली म्हणते, नाही नाही, जोपर्यंत राजेश बरे होत नाही, त्यांना काही आठवत नाही, तोपर्यंत मी येथून कुठेच जाणार नाही, मी येथेच थांबणार. अर्णव म्हणतो, ताई, पण तुला तुझ्या बाळाची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे,
अंजली म्हणते, एकदा सांगितलं ना, मी येथून कुठेच जाणार नाही. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही जिजूंकडे जा, काही होतंय का पहा. अर्णव म्हणतो ठीक आहे आणि अर्णव तेथून निघून जातो. तेवढ्यात बाळ रडू लागतं. ईश्वरी या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करते. अंजली रडू लागते आणि म्हणते, मामी पाहिलं का, काय देवाने माझ्या नशिबात लिहून ठेवलंय. एकीकडे बाळाचं सुख मला मिळालंय आणि दुसरीकडे माझा नवरा या अवस्थेत आहे. मला आहे ना कधी कधी असं वाटतं, राजेशऐवजी माझी स्मरणशक्ती गेली असती ना तर बरं झालं असतं. मला काही लोकांना विसरता येणं तरी शक्य झालं असतं. मामी ईश्वरीकडे पाहते आणि तिला इशारा करते, पाहिलंस का कशी आग लावली मी. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अंजली दुःखी असते आणि इकडे अर्णव चक्क राजेशच्या रूममध्ये येतो. राजेशने डोळे बंद केलेले असतात. तो झोपलेला असतो आणि अर्णवच्या हातामध्ये एक काळी बॅग असते. अर्णव राजेशच्या पोटावर ही बॅग ठेवतो आणि राजेशला झोपेतून उठवतो. राजेश अर्णवकडे आश्चर्याने पाहतो. अर्णव त्याला म्हणतो, राजेश आता ही नाटकं बंद कर. तुला सुद्धा माहिती आहे मी कोण आहे आणि मला सुद्धा माहिती आहे तू कोण आहे. आणि तुला हे सुद्धा माहिती आहे की माझा वीक पॉईंट माझी ताई आहे आणि मला हे माहिती आहे की तुझा वीक पॉईंट पैसा आहे. असं म्हणून अर्णव ही काळी बॅग उघडतो. या बॅगमध्ये खूप पैसे असतात. अर्णव हा राजेशला म्हणतो, पाहिलेत का एवढे पैसे आहेत. इतके पैसे तुला आयुष्यभर पुरतील आणि तुला आणखीन हवे असतील तर मी तुला आणखीन पैसे देतो. पण हे नाटक बंद कर आणि माझ्याबरोबर घरी चल, कारण जोपर्यंत तू घरी येणार नाही तोपर्यंत माझी ताई सुद्धा घरी येणार नाही. आणि राजेश हा अर्णवकडे आश्चर्याने पाहतो. खरंच राजेशची ॲक्टिंग, त्याचे एक्सप्रेशन खूप भारी आहेत, यात शंका नाही. आणि इकडे अंजली ही खूप चिडलेली असते. ईश्वरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर अंजली चिडून म्हणते, ए तू गप्पच बस ग. आज माझ्या नवऱ्याची जी अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे हे सगळं झालंय. हे माझं बाळ, माझा नवरा आणि मी या सगळ्या अवस्थेत फक्त तुझ्यामुळे आहोत. माझा नवरा मला ओळखत नाहीये, माझ्या बाळाला ओळखत नाहीये. आता माझं माझ्या बाळाच्या भविष्याचं काय होईल. असं म्हणून अंजली डोक्याला हात लावते आणि रडू लागते. मामी ईश्वरीकडे पाहते आणि ईश्वरी मात्र दुःखी असते. इकडे अर्णव हा राजेशला म्हणतो, हे पैसे घ्यायचे आणि येथून निघायचं. आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर घरी यायचं. तर राजेश म्हणतो, तुम्हाला कळत कसं नाहीये, माझी मेमरी गेली आहे, मला काही आठवत नाहीये, मला मी कोण आहे हे कळत नाहीये आणि तुमचे एवढे पैसे घेऊन मी काय करू. असं म्हणून राजेश हा चक्क ही पैशांची बॅग फेकून देतो आणि अर्णव समोर हात जोडून म्हणतो, मी तुमच्यासमोर हात जोडतो पण मला अजून त्रास देऊ नका. प्लीज मला एकटं सोडा, मला काही सांगू नका, माझ्याशी बोलू नका. अर्णवला कळतच नाही की हा खरं बोलतोय की नाटक करतोय. राजेश हा अर्णवला म्हणतो, प्लीज तुम्ही जा इथून, आत्ताच्या आत्ता निघा इथून. अर्णवला काहीच कळत नाही. अर्णव ही पैशांची बॅग उचलतो, राजेशकडे पाहतो. राजेश सुद्धा त्याच्याकडे पाहत असतो. अर्णव हा रूम बाहेर पडतो. राजेश हा खरंच विक्षिप्तप्रमाणे वागत असतो. खरंच ही त्याची ॲक्टिंग आहे की सत्य तेच कळत नाही. तो आपल्या हाताकडे पाहतो जेथे पट्ट्या लावलेल्या असतात आणि काहीतरी विचार करू लागतो. आणि मग अर्णव अंजलीच्या रूममध्ये परत येतो. ईश्वरी त्याला विचारते, काय झालं. तर अर्णव तिला इशारा करतो, काही फायदा झाला नाही. अंजली डोक्याला हात लावून रडत बसलेली असते आणि त्याच वेळेस नर्स तेथे येते आणि सांगते की तुमचा तो पेशंट आहे ना राजेश, तो हॉस्पिटलमधून पळून गेलाय. ईश्वरी, अर्णव, मामी, अंजली यांच्या पायाखालची जमीनच सरकते. मामीला कळतच नाही राजेशचं हे काय चाललंय. तर ईश्वरी आणि अर्णवला प्रश्न पडतो, हा राजेश आता कोठे पळून गेला असेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि फक्त राजेशच्या ॲक्टिंगमुळे, त्याच्या अभिनयामुळे हा एपिसोड पैसा वसूल होता एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हॉस्पिटलमधून पळून गेलेला असेल आणि रस्त्यावर फिरत असेल. अर्णव आणि ईश्वरी त्याला शोधत असतील आणि त्याच वेळेस राजेश हा रस्त्याच्या मधोमध येणार आणि पुन्हा एकदा एक ट्रक त्याच्या दिशेने धावत असेल. अर्णव आणि ईश्वरीला हे दिसणार. दोघेही खूप घाबरतील आणि राजेश हा रस्त्याच्या मधोमध तसाच उभा असेल. ट्रकला सुद्धा राजेश खूप आवडतो आणि राजेशला सुद्धा ट्रक खूप आवडते. त्यामुळे दोघे पुन्हा एकमेकांना मिठी देणारे असंच वाटतंय. राजेश काही जागचा हलत नाही, ट्रकचा काही ब्रेक लागत नाही. मग आता दुसऱ्यांदा राजेशला ही ट्रक उडवणार का
आणि दुसऱ्यांदा अपघात झाल्यावर राजेशची मेमरी परत येईल की कायमचीच निघून जाईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.